हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा 6/9/2024 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक नवीन नोटीस जी आहे ती अपडेट केलेली तुम्हाला सीईटीसीएलच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिसून येईल। नोटीस नंबर 14 आहे। महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय बीएससी नर्सिंग कोर्ससाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचे जे काय ॲडमिशन प्रोसेस चालू आहे ना फर्स्ट इयरसाठी, त्याच्याबद्दल तुम्हाला ही अपडेट बघायला मिळते। हा जो आहे तो रिवाइज शेड्यूल आहे कॅप राऊंड 3 चा अकॅडमिक इयर 2024-25 साठी। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये बीएससी नर्सिंगचा राऊंड 2 कंडक्ट केला गेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला राऊंड 3 ची पण एक नोटीस आलेली होती। त्या नोटीसमध्ये तुम्हाला राऊंड 3 चा चॉईस फिलिंग कधी करणार आहे, राऊंड 3 चा तुम्हाला सीट मॅट्रिक्स कधी मिळणार आहे आणि राऊंड 3 साठी कोणते विद्यार्थी एलिजिबल राहतील, कोणते विद्यार्थी एलिजिबल राहणार नाही याची पूर्ण एक सविस्तर माहिती तुम्हाला जी आहे ती लास्ट नोटीस जो राऊंड 2 चा आला होता ना त्यामध्ये तुम्हाला दिसून येत होती। पण काही चेंज जो आहे तो नोटीसमध्ये झालेला आहे, म्हणजे राऊंड 3 चा जे डेट आहे त्या चेंज झालेला आहे। त्या रिगार्डिंग जी आहे ती सीईटीसीएलने एक नोटीस नंबर 14 जी आहे ती नवीन अपडेट केलेली तुम्हाला बघायला मिळते आणि बीएससी नर्सिंग कोर्ससाठी ही नोटीस तुम्हाला दिसून येत आहे। तर पहा या नोटीसमध्ये नवीन डेट काय आहेत, कोणते विद्यार्थी या ठिकाणी राऊंड 3 साठी एलिजिबल राहतील, ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉइन केलाय नो चेंज आलाय ते विद्यार्थी एलिजिबल राहतील का नाही, किंवा कोणाला राऊंड 3 मध्ये सीट अलॉटमेंट केलं जाईल, राऊंड 3 चा सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, राऊंड 3 ची जी आहे ती नवीन डेट काय आहे चॉईस फिलिंगची, त्याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा पीडीएफ ला तुम्ही जर थोडं वरी घेऊन आलात तर तुम्हाला या ठिकाणी फक्त राऊंड 3 चा एक रिवाइज शेड्यूल यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। तो पॉईंट नंबर 1 मध्ये या ठिकाणी यांनी मेन्शन केलं की तुम्हाला एक पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जी आहे ती कॅप राऊंड 3 ची देण्यात येईल। तर 10/9/2024 ला जे आहे ते तुम्हाला बीएससी नर्सिंग कॅप राऊंड 3 चा जो आहे तो सीट मॅट्रिक्स दिला जाईल। त्यानंतर तुम्हाला जी काय ऑनलाईन प्रेफरन्स करणं आहे ना, चॉईस फिलिंग करणं आहे ना राऊंड 3 साठी, तर ती लगभग तुम्हाला 10/9/2024 ते 12/9/2024 अप टू 12:30 PM पर्यंत तुम्ही तुमचा जो आहे तो राऊंड 3 चा बीएससी नर्सिंगचा चॉईस फिलिंग करू शकतात। 10 ते 12 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जो आहे तो बीएससी नर्सिंग राऊंड 3 चा चॉईस फिलिंग करण्याची परमिशन या ठिकाणी दिलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटनं। पहा त्यानंतर जर आपण विचार केला थर्ड पॉईंटचा, त्या ठिकाणी तुम्हाला एक अलॉटमेंट लिस्ट मिळणार आहे, म्हणजे कॅप राऊंड 3 चा जो काय तुमचा रिझल्ट आहे ना, तर 12/9/2024 ला तुम्हाला कॅप राऊंड 3 चा जो आहे तो रिझल्ट अनाउन्स होताना दिसून येईल। जर समजा आता अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमच्या नावापुढे नो चेंज आलं तरी तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं होतं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिटेन्शन फॉर्म फिल करणं पडेल, किंवा मग एखाद्या विद्यार्थ्याला नवीन कॉलेज अलॉटमेंट होतं जसं की तुमच्या नावाच्या समोर जर समजा तुम्हाला कॉलेजचं नाव दिसून येत आहे फर्स्ट टाइम, तर देन तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जी काही तर फिजिकल जॉईनिंगची डेट मेन्शन केलेली आहे ना, तर तुम्ही या ठिकाणी फिजिकल जॉईनिंगच्या डेटमध्ये जाऊन 13/9/2024 ते 15/9/2024 च्या दरम्यान तुम्ही तुमचं ॲडमिशन या ठिकाणी 100% कंप्लीट करू शकता। पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं आहे की थर्ड राऊंडला जी सीट अलॉटमेंट केलं जातं ना, ती तुम्हाला एक तर जॉईन करून डिग्री कंटिन्यू करणं पडते, किंवा ती सीट तुम्हाला सोडून देऊन मग तुम्हाला काउन्सिलिंगमधून आउट होणं पडतं। म्हणजेच तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये बेटरमेंटचा काही ऑप्शन दिसत नाही आहे, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता तुम्ही। तर रूल तेच राहतील की ज्या विद्यार्थ्यांचं समजा बेटरमेंट होणार आहे ते विद्यार्थी जुना ॲडमिशन कॅन्सल करून नवीन ॲडमिशनमध्ये जाऊन, म्हणजे जे काही नवीन कॉलेज भेटेल तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन कंप्लीट करून तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे। पण ज्या विद्यार्थ्यांना नो चेंज येणार आहे त्यांना जे काय जुनं कॉलेज आहे ना, तर त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा जो आहे तो रिटेन्शन फॉर्म फिल करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करणं आहे, किंवा तुमचं ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करून जे आहे ते ड्रॉप घेऊन नेक्स्ट इयर परत एक्झाम देऊन परत काउन्सिलिंगमध्ये 100% पार्टिसिपेट करू शकता। किंवा मग थर्ड याचं की तुम्हाला फर्स्ट टाइम जर कॉलेज भेटला असेल तर तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झालं तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता, किंवा तुम्हाला जर तो कॉलेज आवडला नाही, कॉलेज घेणंच नाहीये, तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊन नेक्स्ट इयर एक्झाम देऊन परत काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट 100% करू शकता। किंवा अजून एक ऑप्शन हा एक येऊ शकतो तुम्हाला की जर समजा एखादा विद्यार्थी त्याला राऊंड 1 पासून ते राऊंड 3 मध्ये पण सीट भेटली नाहीये, त्या विद्यार्थ्याला काहीही प्रोसेस करणं नाहीये, तुम्हाला जस्ट जो काय तुमचा पुढचा राऊंड स्टे वॅकन्सी 1 कंडक्ट केला जाईल ना, किंवा मग स्पॉट राऊंड, तर त्याचा तुम्हाला वेट करणं आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि सीईटीसीएलने या ठिकाणी मेन्शन पण केलेला आहे की जो काय पुढचा राऊंड कंडक्ट केला जाईल ना त्याचा अपडेट जो आहे तो तुम्हाला याच ऑफिशियल वेबसाईटवर 100% दिला जाईल, यांनी या ठिकाणी इथं मेन्शन पण केलेला आहे। पण थर्ड राऊंडच्या नंतर जर सीट उरल्या तर तुमचा स्टे वॅकन्सी राऊंड 100% कंडक्ट केला जातो। पहा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। काही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की जे स्टुडंट आहेत ना त्यांना फिल प्रेफरन्स फॉर राऊंड 3, तुम्हाला राऊंड 3 साठी परत एकदा चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे। तुमची जी काय जुनी चॉईस फिलिंग होती ना ती 0 मानली जाणार आहे, त्यांनी या ठिकाणी इथं मेन्शन केलेलं आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आता तुम्ही या ठिकाणी एलिजिबिलिटी जर चेक केला की कोणते विद्यार्थी राऊंड 3 साठी या ठिकाणी बीएससी नर्सिंगला एलिजिबल आहे समजा, तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला पण राऊंड 1 किंवा राऊंड 2 चा चॉईस फिलिंगच केला नाही, ते सर्व विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी राऊंड 3 ला 100% एलिजिबल राहतील। सेकंड पॉईंट हाच आहे की कॅन्डिडेट्स फॉर जॉईन राऊंड 2 बट डिड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म, म्हणजे एखादा विद्यार्थी की त्याला राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटला होता पण त्यानं कॉलेज जाऊन जॉईन केलता आणि बेटरमेंटला अप्लाय केलता, नो चेंज झालेला आहे, तो पण विद्यार्थी या ठिकाणी 100% जो आहे तो राऊंड 3 साठी एलिजिबल आहे। पण जर तुम्ही राऊंड 1 की राऊंड 2 मध्ये सीट भेटली आणि तिथे जाऊन रिटेन्शन फॉर्म फिल केलाय तर देन तुम्ही राऊंड 3 साठी एलिजिबल नाही आहात, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। जर आता विचार केला थर्ड पॉईंटचा, तर रजिस्टर कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेट राऊंड 1 राऊंड 2 बट डिड
नॉट गेट एनी सीट अलॉटमेंट इन राऊंड 1 अँड राऊंड 2 हेच म्हणत आहे की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल केलता राऊंड 1 प्लस राऊंड 2चा चॉईस फिलिंग केलता, पण तुम्हाला कमी स्कोर असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं किंवा मग तुम्ही कमी कॉलेज टाकल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालेलं नसेल तरी पण तुम्ही 100% या ठिकाणी जे आहे ते राऊंड 3 साठी चॉईस फिलिंग करून काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट घेऊ शकता. 4 नंबरचा पॉईंट त्यांनी या ठिकाणी जो मेन्शन केला ना तो तुम्ही पण रीड करू शकता. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. यांनी 4 नंबरच्या पॉईंटमध्ये हीच गोष्ट मेन्शन केलेली आहे की एखादा विद्यार्थी त्याला राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झालेलं होतं, पण त्याच्यापाशी डॉक्युमेंट जे आहे ते नव्हते किंवा मग तो फीस पेमेंट केलं नाहीये किंवा तुम्ही कॉलेज जॉईनच केला नाहीये, फ्री एक्झिट घेतला किंवा तुम्ही कॉलेजला जॉईन करायला गेलते पण तुम्हाला डॉक्युमेंटमुळे किंवा तुम्ही पेमेंट करू शकला नाही फीसचं म्हणून तुम्हाला रिजेक्ट केला असेल तर ते विद्यार्थी पण या ठिकाणी थर्ड राऊंडचा चॉईस फिलिंग करून थर्ड राऊंडमध्ये 100% पार्टिसिपेट करू शकतात. फक्त तुम्हाला थर्ड राऊंडचा चॉईस फिलिंग परत करणं आहे, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. पाहता कोणते विद्यार्थी जे आहेत ते थर्ड राऊंडसाठी इलिजिबल राहणार नाही आहे. जर आपण विचार केला फर्स्ट पॉईंटचा तर कॅन्डिडेट्स हॅव जॉईन प्रिव्हियस अलॉटेड अँड फील स्टेटस रिटेन्शन फॉर्म, म्हणजे तुम्हाला राऊंड 1 प्लस राऊंड 2 मध्ये एखादा कॉलेज भेटला होता, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल केलेला असेल तर तुम्ही थर्ड राऊंडला इलिजिबल नाही आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. किंवा मग सेकंड पॉईंट हाच आहे की जो विद्यार्थी थर्ड राऊंडचा चॉईस फिलिंग करणार नाही तो विद्यार्थी थर्ड राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. म्हणजे तुम्ही फ्री एक्झिट जरी घेतला असेल, म्हणजे एखादा विद्यार्थी त्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये, नो चेंज झालेला आहे, त्यानं जॉईन करून बेटरमेंटला गेलेला आहे किंवा फीस डॉक्युमेंटमुळे त्याला कॉलेजनं आउट केलेलं तरी पण तुम्ही 100% थर्ड राऊंडसाठी एलिजिबल आहात. पण त्याचबरोबर तुम्हाला चॉईस फिलिंग जो आहे ना थर्ड राऊंडचा तो करणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही चॉईस फिलिंग नाही करणार तर देन तुम्हाला थर्ड राऊंडला एलिजिबल ठेवलं जाणार नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात. तर पहा ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जी की महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केली होती. मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर केले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा. किंवा तुम्हाला आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंगबद्दल सविस्तर माहिती शेअर करू. त्याचबरोबर येणारी फ्युचरमधली प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला या चॅनलवर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करू.